SPPU मध्ये पास होण्यासाठी फक्त टोटल मार्क पाहिजे असं वाटतं का? चुकीचं आहे. सिस्टम समजून घेऊ. बघा, आता थेरी एक्झाम मध्ये 40% मार्क, सीसीई मध्ये 40% मार्क, ओरल प्रॅक्टिकल मध्ये 40% मिनिमम मार्क असेल तर आपण पास होतो. म्हणजे कसं बघा, जर आपली थेरी एक्झाम 70 मार्काची असेल तर मिनिमम 28 मार्क पाहिजे, 60 मार्काची असेल तर मिनिमम 24 मार्क पडले पाहिजे तरच आपण पास होतो. इकडे मी कॅल्क्युलेशन सांगणारच आहे. सीसीई मध्ये 40% म्हणजे 30 मार्काची झाली तर 12 मार्क पाहिजे, 40 मार्काची झाली तर 16 मार्क पाहिजे तरच पास होतो. ओरल प्रॅक्टिकल 25 मार्काचे असतील तर 10 मार्क पाहिजे, 50 मार्काचे असतील तर 20 मार्क पाहिजे तरच आपण पास होतो. आता हे कॅल्क्युलेशन कसं होतं बघा, समजा सीसी आणि थेरी बरोबर. आता मी आउट ऑफ 70 मार्काचं कॅल्क्युलेशन इथे देतो. समजा 70 मार्काचे तुमचे पेपर आहे आणि 30 मार्काची सीसी आहे. आता हे कॅल्क्युलेशन कसं होतं, समजा सीसी मध्ये किंवा इनसेम मध्ये, सीसी किंवा इनसेम समजूया आपण. सो तुम्हाला सीसी मध्ये 12 मार्क आहे तर थेरी मध्ये कंपल्सरी 28 पाहिजे, दोन्ही मिळून 40 झाले, तुम्ही पास झालात. आता समजा सीसी मध्ये 14 आहे तरी पण थेरी मध्ये तुम्हाला इथे 26 नाही लागणार, 28च कंपल्सरी लागेल, तेव्हा आपण पास होतो. बघा, हे कंपल्शन आहे. दोन्ही मिळून 42 झाले, तुम्ही पास झाले. आता अजून एक कॅल्क्युलेशन बघा, समजा सीसी मध्ये फेल झाले तुम्ही, 12च्या ऐवजी 10च मार्क पडले तर इकडे तुम्हाला वाढवायचे. इकडे 28 कंपल्सरी, पण इकडे 2 कमी पडले ते 2 इकडे वाढवावं लागेल थेरी मध्ये. म्हणजे 10 आणि 30 किती झाले? 40. आपण पास झालो. पण अजून एक कॅल्क्युलेशन समजून घ्या. समजा सीसी मध्ये म्हणजे इंटरनल किंवा इनसेम मध्ये तुम्हाला 20 पडले आहे आणि थेरी मध्ये जर 25 पडताय, दोन्ही मिळून किती होत आहे? 45. पासिंग जरी 40% आहे तरी तुम्ही काय? फेल आहे. फेल झालाय. कळतंय तुम्हाला? कारण आपल्याला थेरी मध्ये 70 पैकी 28 हे कंपल्सरी आहे. मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन मी दिलं 70 मार्कासाठी, 70-30 साठी. आता जो पॅटर्न एक नवीन आलाय फर्स्ट इयरला 60-40 साठी, याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की समजा इंटरनल सीसी मध्ये 30 मार्क आहे तर थेरीत किती लागतील आपल्याला आणि टोटल मार्क किती लागतील जेणेकरून आपण पास होऊ. या दोघं किती मार्क पाहिजे ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. यस आणि हो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पर्पल हॅटला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.